राज्यातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळतंय। त्या संदर्भाने राज्याच्या उपसमितीने घोषणा केली आणि हैदराबाद गॅजेटियरच्या नियमानुसार गॅजेटियर मध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार या ठिकाणी आरक्षण देण्याचं महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट आहे। आमची कुठल्या आरक्षणाला बंदी नाही, परंतु गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभर ओबीसी समाजाचं काम करतो असं दाखवत जे लक्ष्मण हाके फिरतायत ते खरंच ओबीसीचा कळवळा त्यांना आहे की नाही हे मला प्रश्न पडलेला आहे। खऱ्या अर्थानं त्यांचा बोलविता धनी हा कोण आहे काही दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणारच आहे। त्यांचं असं मत आहे की राज्याच्या ओबीसी समाजामधले काही जाती ह्या जातीमध्ये घालायच्या, काही जाती त्या जातीमध्ये घालायच्या, असं जे फुटकळ नियोजन हाके साहेब करतायत ते केवळ जातीय तणाव निर्माण करण्यासाठी हाकेंचे प्रयत्न असावेत असं मला वाटतंय। परवा त्यांनी सांगितलं की धोबी समाज आणि न्हावी समाज या दोन समाजाला एससी मध्ये आरक्षण द्यावं अशी त्यांनी शिफारस केली किंवा मुद्दा मांडला। हाके म्हणजे काय, ह्या राज्याचे घटनेचे तज्ञ स्वतःला समजतात का? बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 41 आणि 42 नुसार ओबीसी असेल, एसटी असेल आणि एससी असेल या प्रवर्गाला या ठिकाणी आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालेलं आहे। मग हे हाके होतात कोण? ओबीसीतल्या काही जाती एससी मध्ये घालण्याचा कसला डाव यांचा? हा कुटील डाव आहे असं आमचं मत आहे। माझी त्यांना विनंती असेल, जे ओबीसीत आहेत त्या ओबीसीत त्यांच्या जाती राहू द्याव्या, आम्ही त्यांचं स्वागत करू, परंतु एससी मध्ये आणि एसटी मध्ये कोण शिरकाव करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। हे जे सध्याचे भाषण राज्यभर करत फिरतायत त्यांना माझं आव्हान आहे की जाती जातीमध्ये तणाव निर्माण करू नका। ज्या जाती आहेत बंधुभावाचे सलोख्याचे संबंध आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये हे करणार आहोत। आदिवासी पारधी समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षण बचाव आंदोलनाचे सन्माननीय सुनील काळे साहेब यांनी महाराष्ट्रभर बंजारा समाज जमातीमध्ये काही आमदार खासदार काही जातीचा घुसखोरीपणाला पाठिंबा देत आहेत, त्या संदर्भात सुनील काळे बोलणार आहेत। त्या अगोदर मी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे जे आंदोलन आहेत ती पूर्ण एससी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यांच्या कुठल्याही आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं मी प्रथम त्यांना या ठिकाणी हे आमच्या पाठिंब्याचं पत्र आम्ही त्यांना बहाल करत आहोत, सादर करत आहोत। यानंतर सुनील काळे आपल्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करतील, त्यांनी करावी। पत्रकार बांधवांचं अभिनंदन करतो आणि मी त्यांचा ऋणी आहे जे चौथा आधारस्तंभ म्हणून आहेत। आपल्या माध्यमातून शासनाला कळवू इच्छितो की आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्रभर 32 जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे। गेल्या 19 तारखेला अनुसूचित जमातीमध्ये बरेच काही जातीचे लोक घुसू पाहतायत आणि ते घुसू पाहणाऱ्यांना काय आजी माजी आमदार आणि विद्यमान आमदार आणि सत्तेमधील आमदार
यांनी जे उपक्रम राबवायचं चालू केलंय, यांनी शासनाला जे पत्र द्यायचं चालू केलेलं आहे स्वतःचं, की या जातीला या जमातीमध्ये समाविष्ट करा, असं जे म्हणतायत ते सरासर चुकीचं आहे. असं मला म्हणायचं आहे की त्यांना पारधी समाजाची आणि आदिवासी 45 जमातीची मतदान नको आहे का? तुम्ही तुमचं बघा ना, तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कशाला नाक खुपसताय? तुम्हाला आमचं मतदान नको आहे का? हे खंबीरपणे आदिवासी पारधी महासंघ एवढा रस्त्यावर उतरेल तुम्हाला वाटतंय का? नुसतं मुंबईमध्ये 4 लोक आली ना असं ही केलं म्हणून अहो पारधी समाज रात दिवस झटेल आणि चक्का जाम करून टाकेल. खरं पाहिलं तर आदिवासी पारधी समाजाला किंवा अनुसूचित जमातीला डवचण्याचं काम कुणी हे करू नये आणि कुणी शिरकाव करण्याचाही प्रयत्न करू नये. आणि शिरकाव करण्यासाठी जे मार्गदर्शन केलं जातंय, आजी माझी आमदार जे आहेत ना त्यांनी लुडबुडपणा करू नये आणि इकडे एक बोलायचं आणि तिकडे पत्र देऊन राहायचं, इकडे एक बोलायचं आणि तिकडे एक पत्र द्यायचं, हे अजिबात खपवून घेणार नाही. आदिवासी पारधी महासंघ याचा पहिल्यांदा तीव्र निषेध व्यक्त करतोय आणि आम्हाला माहित आहे की आमच्या जमातीमध्ये एखादा बोगस आदिवासी घुसल्यानंतर आमचे हाल काय होणार आहेत हे आम्हाला माहित आहे, आमच्या व्यथा आम्हाला माहित आहेत. परंतु ह्यांचं एक मताच्या बेरजेसाठी इकडे एक आम्हाला बोलायचं आणि तिकडे दुसरं पत्र देऊन राहायचं, हे कुठलं न्याय आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये 26 जानेवारी 1950 ज्या घटनेमध्ये जी तरतूद केली ती तरतूद कायम राहावी. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1965 एक दुसरं एक समिती स्थापित केली आणि त्या समितीमध्ये जर का कोणी हुकून चुकून कोणी एखादी जात राहत असेल तर त्याचा समावेश व्हावा, ते पण झालं. आता 40 वर्षाने हे कुठल्या झोपेतून उठलेले आहेत हे मला विचारायचंय. आणि जे घटना लिहिली, जे बाबासाहेबांनी घटना लिहून दिली, त्या घटनेमध्ये दुरुस्ती होणं शक्य नाही. पश्चिमेकडून दिवस उगवणं जसं शक्य नाही तसंच कुणाचाही भरती होऊ नये आणि आमच्यामध्ये कोणी समाविष्ट होऊ नये एवढंच बोलतो आणि मी माझं थांबतो.